2026मध्ये लवकरच अधिक मासाला सुरुवात होत आहे बघा. आणि अधिक मासाचा महिना हा 3 वर्षातून एकदाच येतो. अधिक मासालाच आपण पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखले जाते. अधिक मासामध्येच पुरुषोत्तम मास म्हणून आपण ह्याच्यासाठी ओळखले जाते, कारण या महिन्यामध्ये बघा जेवढी जास्तीत जास्त आपण भगवान विष्णूंची सेवा उपासना करतो ना, तेवढं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला अधिक मासाच्या पूर्ण महिन्यामध्ये भगवान विष्णूंना ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत, हा महिना आपल्याला आपले देवपूजा जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंना देवघरामध्ये अर्पण करायचे आहेत. तर आता ह्या वस्तू कोणत्या आहेत, त्या आपल्याला कशा अर्पण करायच्या, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईव्ह या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 3 वर्षानंतर येणारा जो महिना असतो बघा, त्याला आपण पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, अधिक मास या नावानं तर ओळखतोच. शिवाय हा महिना बघा खूप पवित्र मानला गेला आहे. जास्त करून ह्या महिन्यामध्ये म्हणजेच या अधिक मासामध्ये आपण जेवढं पूजा करतो, व्रत करतो, जेवढ्या सेवा करतो, उपासना करतो ना, तेवढं आपल्याला त्याचं एक विशिष्ट प्रकारे फळ मिळत असतं. ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंच्या आवडीच्या सेवा केल्या जातात बघा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना करताना, तेव्हा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतंच आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करते बघा. अधिक मासामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या आवडीच्या, याविषयी सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तो एकदा तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच करा. 2026मध्ये 17 मे 2026 या दिवशी आहे रविवार आणि ह्या दिवशी बघा अधिक मासाला सुरुवात होत आहे. 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होत आहे आणि हा जो पूर्ण महिना आहे, म्हणजे ह्या महिन्यातले जे दिवस आहे, या दिवसामध्ये आपण विशिष्ट प्रकारची कामंसुद्धा घरामध्ये करत असतो बघा. तर आता आपण ह्या महिन्यामध्ये बघा लेक आणि जावयाला आपण वाणसुद्धा देत असतो. त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये महिला ह्या जोडवीसुद्धा करत असतात बघा. अशी विशिष्ट आपण एक प्रकारची कामंसुद्धा अधिक मासामध्ये करत असतो. अधिक मास हा पुरुषोत्तम मास तर आहेच आणि पुरुषोत्तम मास यासाठी ओळखला जातो कारण हा पूर्ण महिना हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित असतो बघा. तुम्हाला एक सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना, तेव्हा जरी तुम्ही भगवान विष्णूंना ह्या वस्तू जर अर्पण केल्या ना तरी चालेल. तुम्हाला जर शक्य असेल दररोज न चुकता आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंना सकाळी देवपूजा झाल्यानंतर ह्या महत्त्वाच्या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या ना, तर तुम्हाला त्याचं विशिष्ट फळ मिळेल. पण काही महिलांना ना दररोज करणं सुद्धा शक्य नसतं. मग तुम्हाला ज्या दिवशी वाटलं, जर तुम्हाला सोमवारी वाटलं तर तुम्ही सोमवारी अर्पण करा, मंगळवारी अर्पण करू शकता, गुरुवारी अशा महत्त्वाच्या दिवशी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. पण मी तर म्हणते की ह्या वस्तू जास्त नाहीत, एक कमी खर्चातल्या वस्तू आहेत बघा आणि आपल्या सर्वांच्या घरी असतात. आणि जेव्हा आपली देवपूजा झाल्यानंतर आपण तिथल्या तिथं जरी तुम्ही अर्पण केलं ना, तरीसुद्धा त्याचं एक प्रकारे तुम्हाला पुण्य मिळेल आणि फळ मिळेल बघा. तुम्हाला सांगते की अधिक मासासारखा जो महिना आहे, म्हणजे अधिक मास हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र महिना मानला गेला आहे. यासाठी ह्या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या मार्गातल्या जास्तीत जास्त सेवा उपासना घरामध्ये करत असतो. तुम्ही जी पण सेवा करत आहात किंवा तुम्ही जी पण गोष्ट करत आहात अधिक मासामध्ये, ती गोष्ट किंवा ती सेवा ही तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करावी. तिथे तुमचा भाव महत्त्वाचा आहे. असं नाही की कुणीतरी एखाद्यानं सांगितलं आहे म्हणून घाई गडबडीत आपण त्या वस्तू भगवान विष्णूंना अर्पण करायचं, असं करू नका. अगदी मनापासून आणि श्रद्धेनं तुम्ही अर्पण करा. तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा एक कृपाशीर्वाद राहील आणि माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना केली जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी न बोलवता सुद्धा येते. हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे बघा. भगवान विष्णू हे क्षीरसागरामधील शेषनागावरती विश्रांती घेत असतात. त्यांना 4 हात असतात आणि त्यांच्या 4ही हातामध्ये शस्त्र असतात वेगवेगळ्या प्रकारची. एका हातामध्ये त्यांच्या शंख असते, एका हातामध्ये त्यांच्या चक्र असते, एका हातामध्ये त्यांची गदा असते आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांच्या पद्य असते बघा. अशा प्रकारे 4ही हातामध्ये त्यांच्या शस्त्र असते. तर तुम्हाला एक सांगते की आपले भगवान विष्णू जे आहेत ना, तेच बाळकृष्णाचे सुद्धा अवतार आहेत बघा. तर आता आपण आपल्या देवघरामध्ये तुम्ही या वस्तू त्यांना जेव्हा दररोज अर्पण करणार आहात, जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूची जर मूर्तीच नसेल आणि फोटोसुद्धा नसेल, तर तुम्ही जरी बाळकृष्णांना जर या वस्तू अर्पण केल्या ना दररोज,
तरी सुद्धा चालेल. तुमच्या कुटुंबावरती बघा भगवान विष्णूंचा सुद्धा कृपा आशीर्वाद राहील. बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहे. यासाठी मी सर्वांना सांगते की तुम्ही बाळकृष्णांच्या मुहूर्ताला जर या वस्तू अर्पण केल्या ना तरी सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत एक गोष्ट सांगते की या वस्तू खूप छोट्या आहेत पण ह्याचं 100 पटीनं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. की हा महिना जो आहे ना पूर्ण महिना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यासाठी त्यांच्या आवडीच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत, त्यांच्या आवडीच्या वस्तूसुद्धा त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत बघा. तर आता मी तुम्हाला एक सांगते की सकाळी तुम्हाला लवकर जेव्हा आपण उठतो ना घरामध्ये त्यावेळेला आपली जी कामं असतील महिलांनी ती कामं सर्व करायची. आणि जेव्हा आपण देवपूजा करत असतो सकाळच्या वेळेला तेव्हा आपली देवपूजा झाल्यानंतर ना ह्या वस्तूच्या मी तुम्हाला सांगणार आहे 5 त्या सर्व देवपूजा झाल्यावर तिथलं तर आपल्याला अर्पण करायचं. सकाळच्या वेळेलाच आपल्याला अर्पण करायचे आहेत देवपूजा झाल्यानंतर. आता ह्या वस्तू अर्पण कोण करू शकतो? महिला करू शकतात, सुवासिनी महिला करू शकतात, ज्या वृद्ध आजी असतील त्यांना जर सेवा करायची इच्छा असेल, त्यांना जर वाटत असेल की अधिक मासामध्ये या वस्तू मी अर्पण कराव्या भगवान विष्णू तर त्याही अर्पण करू शकतात. एखादे दादासुद्धा ह्या वस्तू अर्पण करू शकतात. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भाव आहे देवाविषयी ती प्रत्येक व्यक्ती ह्या वस्तू अर्पण करू शकते. तर आता पहिली वस्तू तुम्हाला सांगते की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे बघा. आणि तुळस ही माता लक्ष्मीचंच एक रूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. यासाठी आपल्या दररोज न चुकता बघा या अधिक मासामध्ये तुम्हाला सांगते पूर्ण महिना जर तुम्ही ही जर सेवा तुमच्या घरामध्ये केली तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नाही कोणतीच. आणि तुम्ही ह्या सेवा जर केल्या ना दररोज या वस्तू जर अर्पण केल्या ना तुम्हाला नक्कीच त्या सेवेचं फळ मिळेल बघा. तर आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवायचं आहे आणि ते तुळशीचं पान आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायचं आहे. म्हणजे थोडंसं तुपामध्ये हे करायचं आणि ते पान आपल्याला आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अर्पण करायचं आहे. भगवान विष्णू बाळकृष्ण यांना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तुळस ही विष्णू प्रिया सुद्धा आहे बघा. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे. माता लक्ष्मी एक प्रकारे तुळशीमध्ये असते बघा. यासाठी तुळशीचं एक पान अधिक मासामध्ये दररोज आपल्या देवघरामध्ये अर्पण करणं खूप शुभ मानलं गेलं आहे. पण हे अर्पण करत असताना आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये ते बुडवायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं देठ जे आहे ना देठ ते देवाच्या साईडला करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं आपल्याला 11 वेळा नाव घ्यायचं आहे तिथं आणि त्यानंतर हे आपल्याला अर्पण करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये जे आता आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती जरी नसेल चुकून तुमच्या देवघरामध्ये काही व्यक्ती असतात की ते असं बाहेर राहत असतात, तसं जर असेल तुमच्या घरामध्ये पण तुम्हाला सेवा करायची बघा. आपल्या देवघरामध्ये आपले स्वामी आहेत ना आणि स्वामी हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत बघा. स्वामी महाराज हे पूर्ण ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी महाराजांचे सगळे अवतार आहेत बघा. ह्यासाठी तुम्हाला मी सर्वांना सांगते की आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती तरी प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात असते. तुम्ही स्वामींच्या फोटो जवळ जरी ह्या वस्तू ठेवल्या ना तरी सुद्धा चालतील. तर तुम्हाला दररोज अधिक मासामध्ये तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे. दररोज सकाळी करायचं एक वेळा देवपूजा झाल्यानंतर. आता ही तुम्ही वस्तू भगवान विष्णूंच्या आवडीची आहे त्यांना तुम्ही दररोज अर्पण करू शकता. आता दुसरी वस्तू कोणती? दुसरी वस्तू सुद्धा खूप महत्त्वाची आहे बघा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं खूप प्रिय आहेत बघा. आणि हा अधिक मासाचा महिना आहे तर ह्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही दररोज देवपूजा झाल्यानंतर एक तरी पिवळ्या रंगाचं फूल हे भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरामध्ये स्वामी जरी असतील त्यांना जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. पिवळं फूल म्हणजे झेंडूचं फूल तुम्ही घेऊ शकता, सोनचाफा घेऊ शकता, जाईजुई तुम्ही घेऊ शकता. बाजारामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल बघा पिवळ्या रंगाचं फूल. त्यातलं एक जरी फूल तुम्ही घेतलं आणि ते जरी अर्पण केलं ना तरी सुद्धा चालेल. तुम्हाला एक भगवान विष्णूंचा एक कृपा आशीर्वाद राहील बघा तुमच्या कुटुंबावरती आणि भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील. अधिक मास हा पूर्ण महिना खूप महत्त्वाचा आहे बघा. मी ज्या वस्तू सांगत आहे त्या वस्तू नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये नक्कीच अर्पण करा ह्या महिन्यामध्ये. आता ही दुसरी वस्तू सुद्धा मी तुम्हाला सांगितली बघा. आता तिसरी वस्तू कोणती तर बघा. भगवान विष्णूंना गोड पदार्थ अतिशय प्रिय आहेत. त्यांना गोड पदार्थ खूप आवडतात. यासाठी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर गोड पदार्थाचा नैवेद्य दररोज तुम्हाला ह्या पूर्ण महिनाभर
अर्पण करायचं आहे. आता गोड पदार्थ कोणते अर्पण करू शकता तुम्ही? खडीसाखर अर्पण करू शकता, गोड शिरा बनवून तुम्ही अर्पण करू शकता, एखादी खीर, शेवाळ्याची खीर गोड असते तर ती तुम्ही अर्पण करू शकता, फळे तुम्ही अर्पण करू शकता, मसाले दूध तुम्ही बनवून सुद्धा हे अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जो सकाळी नैवेद्य दाखवा, म्हणजे देवपूजा झाल्या आपण लगेच जेवणाचा नैवेद्य कधीही अर्पण करत नाहीत. जर आपलं जेवण त्यावेळेला तयार असेल तर आपण देवपूजा झाल्यानंतर लगेच जेवण वगैरे जेवणाचा नैवेद्य दाखवतो. पण देवपूजा झाल्या बघा सुरुवातीला आपण एक नैवेद्य दाखवत असतो. त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला गोड पदार्थच घ्यायचे आहेत बघा. एखादा गोड पदार्थ घ्या आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा. आता नैवेद्य भरीव पाण्यात चौकण करायचा आणि तुळशीपत्राचा वापर करूनच आपल्याला हा पण नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की गोड पदार्थाचा समावेश तुम्हाला करायचा आहे. भगवान विष्णूंना गोड पदार्थ अतिशय प्रिय आहेत, यासाठी तुम्हाला मी सांगत आहे. आता हे 3 वस्तू ह्या भगवान विष्णूंच्या आवडीच्या होत्या, ह्याही तुम्हाला सांगितल्या. आता चौथी वस्तू कोणती आहे बघा, ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत बघा. तुम्हाला सांगते की तुम्हाला जर शक्य असेल, आता दररोज तुम्हाला शक्य होणार नाही, जर तुम्हाला गुरुवारी शक्य असेल तर तुम्ही ना गुरुवारी शक्य होईल तेवढं ना पिवळं वस्त्र धारण करा. स्वतः पिवळं वस्त्र घाला तुम्ही त्या दिवशी. पिवळं वस्त्र ना भगवान विष्णूंना खूप आवडतं आणि जी व्यक्ती पिवळं वस्त्र म्हणजे ह्या अधिक मासामध्ये शक्यतो घालते बघा, त्याच्यावरती भगवान विष्णूंची कृपा दृष्टी तर कायम राहते. कायम त्या व्यक्तीवरती एक भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो बघा. यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला गुरुवारी शक्य झालं तर गुरुवारी घाला. ज्या अधिक मासामध्ये ज्या दिवशी शक्य होईल ना, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या दिवशी शक्य होईल ना त्या दिवशी तुम्ही पिवळं वस्त्र हे नक्कीच धारण करा. पिवळं वस्त्र तुम्ही जर अधिक मासामध्ये धारण केलं, आता महिला असतील, महिलांना तर मी आवर्जून सांगते की महिलांकडे तर पिवळ्या रंगाची साडी ही नक्कीच असते. महिलांना जरी इतर वेळेला जरी शक्य झालं तर गुरुवारी महिलांनी नक्कीच पिवळ्या रंगाची साडी ही नक्कीच परिधान करा. जे दादा असतील त्यांनी सुद्धा पिवळ्या रंगाचा ड्रेस ह्या अधिक मासामध्ये नक्कीच तुम्ही परिधान करा. तुमच्या कुटुंबावरती तर कृपा राहणारच आहे, शिवाय माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. धर्मामध्ये ना एकादशी दिवशी तुळस ही तोडत नसतात, या गोष्टींची काळजी घ्या. त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा आपल्याला तुळस तोडायची नाही. यासाठी तुम्हाला रविवारी तुम्ही जी तुळस अर्पण करणार आहात देवघरामध्ये, ती तुम्हाला शनिवारीच आदल्या दिवशी दुपारी 4च्या दरम्यान तुळशीची पानं घरामध्ये आणून व्यवस्थित ठेवा आणि ती तुम्ही रविवारी अर्पण करू शकता. पण तुळस ही तोडायची नसते रविवारी आणि एकादशी दिवशी. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये तुळस अर्पण करा. तुम्ही मनापासून श्रद्धेनं नक्कीच भगवान विष्णूंना दररोज अर्पण करा. आता दुसरी गोष्ट आहे बघा, संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एक छोटासा का होईना तुपाचा दिवा हा नक्कीच लावा. अधिक मासामध्ये संध्याकाळी आपण देवा तिन्हीसांच्या वेळेला बघा दिवा धुपारती सर्व घरामध्ये आपण लावत असतो. त्याच वेळेला देवघरामध्ये ना छोटासा एक तुमच्याकडे दिवा असेल ना, तर त्या दिव्यामध्ये तुपामध्ये एखादी वात बुडवा आणि तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. तुम्ही अधिक मासामध्ये ना लावण्यासाठी एक शुद्ध गाईचं तूप घरामध्ये आणून ठेवा आणि ह्या पूर्ण अधिक मासामध्ये थोडंसं का होईना पण तुपाचा 1-2 मिनटं जरी राहिला ना तरी सुद्धा चालेल देवघरामध्ये, पण असा दिवा तुमच्या घरामध्ये नक्कीच लावा या अधिक मासामध्ये. कारण तुपाचा दिवा ज्या घरामध्ये लावला जातो बघा त्या घरामध्ये सुख शांतीच येते. आणि त्याशिवाय बघा भगवान विष्णूंना ही गोष्ट खूप प्रिय आहे. भगवान विष्णूंना तुपाचा दिवा लावल्यानंतर काय होतं तर भगवान विष्णू प्रसन्न होतात. असं नाही की तुपाचा दिवा लावला म्हणजे ते प्रसन्न होतील का, तुम्ही तेलाचा लावला ना तरी सुद्धा ते प्रसन्न होणारच आहेत. शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो. पण अधिक मासामध्ये ना तुपाच्या दिव्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा. यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर शक्य झालं ना तर तुमच्या देवघरामध्ये एक 2-3 मिनटं जरी राहिला ना तरी सुद्धा चालेल. असा एक छोटासा तुपाचा दिवा तुम्ही नक्कीच संध्याकाळी 7च्या दरम्यान घरामध्ये लावून घ्या. आणि तुम्हाला एक सांगते की तुम्ही हे सर्व तर करणारच आहात बघा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान विष्णूंच्या आवडीच्या गोष्टी करणार आहात. तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या आवडीच्या जर ह्या गोष्टी झाल्या, हे सर्व जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केल्यानंतर माता लक्ष्मीला न बोलता तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरती तिची कृपा राहणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम असतेच बघा. आणि त्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतो, आलेला पैसा सुद्धा त्या घरामध्ये टिकतो, पैसा पुरवठ येतो. आता हे सर्व मी तुम्हाला सांगितलं. हा अधिक मासाचा महिना खूप पवित्र महिना मानला गेला आहे बघा. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा करणार, जेवढं तुम्ही व्रत करणार, जेवढं तुम्ही दान धर्म करणार तेवढं तुम्हाला एक विष्ठेचं फळ मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू एकदम साध्या सोप्या होत्या, पण त्याचं पुण्य 100 पटीनं जास्त हे आपल्याला मिळणार आहे.
यासाठी मी तुम्हाला सांगते की अधिक मासामध्ये या वस्तू अर्पण करा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटंसं लाईक करा, हाईप करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.